मी राजू गणपत एले प्रभाग 10 मधून उमेदवारी मला भाजप पक्षाची मिळाली आहे आणि मी साऱ्या जनतेला, माझ्या परिसरातल्या साऱ्या जनतेला आणि जिल्ह्यातल्या साऱ्या जनतेला मी नमस्कार घेतो। मी गेल्या 1979 पासून सामाजिक काम करत असताना मी संजय गांधी निराधार, राशन कार्ड आणि परत दवाखान्याचं काम करायचा। त्यानंतर मला पक्षाने 1996 मध्ये पक्षाने मला ऑफर केला आणि मी पक्षामध्ये गेलो। गेल्याच्या नंतर मी अशा जोमाने कामं केले की ज्याची काय हद नाही। त्याच्या आधी मी 35 लायसन राखेलचे मागून दिले जनतेला, माझ्या वार्डातल्या जनतेला 35 लायसन मागून दिले। त्यानंतर बँडवाल्यांना 40 दुकानं मागून दिली 72 रुपये रेटनी। त्यानंतर साळुंगेच्या आमदार साळुंगे भद्रावतीचे यांच्या फंडातून मी बिंबा गेट येथे संडास आणला। त्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून 50 लाखांचा निधी दलित वस्ती फंड आणला, तिथलं सुंदरीकरण केलं। त्यानंतर नाग मंदिरासाठी 2,70,000 रुपये मागून दिले। हंसराज भैयांच्या फंडातून मी 2,96,000चं एक समाज मंदिर आणलं। त्याच्यानंतर मी गोरगेवारांच्या फंडातून 25,50,000 खनिज निधीचा फंड आणला आणि वार्डाचा विकास करण्याचं मी असं ठरवलं आहे। जर मी निवडून आलो, मी आज मी सांगतो तुम्हा लोकांना तुमच्या माध्यमातून की जनतेला मी माझं आव्हान आहे, मी संजय गांधी निराधार दवाखान्याचं काम हे तर करतोच, पण मी पहिलं आधी इथल्या जनतेला पट्ट्याचा लाभ देणार, त्यानंतर घरकुलाचा लाभ देणार। त्यानंतर मी नाल्या ज्या आहे इथल्या खुल्या नाल्या याला अंडरग्राउंड करण्याचं मी काम माझ्या हाताने होणार आहे 100%। माझ्या वार्डातल्या जनतेने मला असं ठरवलं आहे की ह्या वेळेस आम्ही राजूभाऊंना निवडून देऊ म्हणून। पण मी माझी विनंती आहे की मलाच नका, माझ्या 4ही कॅन्डिडेटला निवडून द्या, जेणेकरून माझ्यासोबत 4ही कॅन्डिडेट राहणार तर मी चांगल्या जोमाने विकास करणार असं मला वाटत आहे। मी 2,24,00,000 रुपये आणले माझ्या वार्डामध्ये घरकुलासाठी, पण घरकुलासाठी आणल्याच्या नंतर 20/20 हे जागा मागत होते नगरपालिकेचे लोक। त्याच्या कारणात तो फंड गौरी तलावचा फंड आणलेला वापस गेला। काही 7 मकानं बनले त्याच्यामध्ये, पण 3 मजल्याची इमारत सुद्धा आम्ही असं ठरवलं होतं नगरपालिकेच्या माध्यमातून 3 मजल्याची इमारत आम्ही बांधण्याचं असं ठरवलं होतं। पण काही 2 माणसांच्या कारणास आम्ही बांधू शकलो नाही, काऊन का त्यांच्या स्वतःचे पट्टे होते म्हणून काही त्यांच्या याच्यामध्ये आम्हाला बांधू दिलं नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये जरासा कमी राहिलो। पण तरी आताही मी सांगतो तुम्हा लोकांना, नगरपालिकेमध्ये जर मी गेलो तर टेबल ठोकून मी कामं आणणार एवढी माझी ताकद आहे। काऊन का मला माहिती आहे माझ्यासोबत हंसराजजी भैया आहिर आहे, सुधीर भाऊ आहे, त्यानंतर जोडगेवारजी आहे, अशोक उलके आहे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, यांच्या माध्यमातून मी आपल्या वार्डाचा साठी विकासाचा फंड आणणार आणि विकास करणार। आता 15 तारखेला निवडणूक आहे, जनतेला काय अपील करणार आपण? जनतेला अपील हेच करणार सर, कारण मला इथल्या वर्षामध्ये निवडून दिलं नाही, पण जनतेला मी आता आवाहन करतो ह्या वेळेस निवडून द्या आणि नगरपालिकेमध्ये मला पाठवा। मी नक्कीच वार्डाचा विकास करण्यामध्ये सक्षम राहणार। जर तुम्ही निवडून आले तर कोणकोणते विकास काम करणार आहात आपण? पहिलं काम माझं राहणार इथल्या ज्या नाल्या आहेत ह्या अंडरग्राउंड करणार। त्यानंतर मी दुसरं काम घरकुलाची योजना आणणार, जसं पट्टेचं आता मी वाटप करणारच आहो, काऊन का इलेक्शन झाल्यानंतर माझं काम आहे पट्टे वाटप करणं। त्यानंतर मी घरकुल आणणार आणि त्यानंतर मी वार्डाच्या विकासासाठी जिथं जिथं रोड नसत तिथं रोड देणार आणि जिथं जिथं काँक्रीट जर हे झालं असेल त्या काँक्रीटला सुंदर म्हणजे हे करणार, काय म्हणतात रिपेरिंग करून त्या रोडला चांगलं करणार।